नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऊर्जा आणि शौर्य या दोघांचा रोमांस रंगलेला आहे। दोघंही खूप आनंदात आहेत आणि आपली लेक एवढी सुखी संसारात आहे हे पाहून सुद्धा इकडे आता पूर्वाला खूप आनंद झालेला आहे। त्याचबरोबर हर्षवर्धन आता शिर्केने दम दिलेला आहे की उद्याच्या उद्या तुमच्या मुलाला तिथून घेऊन यायचं, अन्यथा आता सगळ्या गोष्टी खूप अवघड होणार आहेत। त्यावेळी मात्र इकडे पाहायला मिळतं की आता पूर्वा शौर्य आणि ऊर्जाला घेऊन ऊर्जाच्या बाबांच्या फोटोच्या समोर असते आणि दोघांनाही सांगते की नमस्कार करा। त्याचबरोबर बाबांना सुद्धा इकडे सांगू लागते की अहो बघितलं का, जावई खूप गुणाचा मिळालाय, वकील आहे आपला जावई, खरंच आपल्या ऊर्जाला खूप सुखात ठेवेल, खूप खुश आहे तो, असं इकडे या सगळ्या गोष्टी सांगितल्या जात असतात। आणि पूर्वाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं। पूर्वा म्हणत असते की तुम्ही असायला पाहिजे होता, आपली मुलगी खूप खुश आहे, सुखी आपली मुलगी, तिला खूप समाधान मिळतंय आणि त्याचबरोबर ती खूप आनंदात सुद्धा आहे, या सगळ्या गोष्टी सांगितल्या जात असतात। ऊर्जाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं। ऊर्जाला सुद्धा वाईट वाटत असतं, आज तिचे बाबा तिथे नाहीयेत, त्यांच्या सोबत नाहीयेत, या गोष्टीमुळे ती सुद्धा दुखावलेली असते। तेव्हा इकडे शौर्य पाहत असतो, शौर्य म्हणत असतो की काही प्रॉब्लेम नाही, मी नक्की इकडे तुमच्या मुलीला सुखात ठेवेल असं बाबांना वचन देतो। त्याचबरोबर पूर्वाला सुद्धा तो वचन देतो। त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे हर्षवर्धन रूममध्ये आलेला असतो, रूमचा दरवाजा लॉक करतो। खरं तर आज त्यांच्यावरती जी वेळ आलेली आहे ती खूप भयानक अशी आहे। त्या दोघांनाही खरंच टेन्शन आलेलं आहे आणि विजया इकडे तिच्या मनात उगीचच राग धरून बसलेली आहे शौर्य ऊर्जाच्या बद्दल आणि स्वतःचा गैरसमज वाढवून ठेवत आहे। त्यामुळे खरं तर या सगळ्या गोष्टी घडत असतात। खरंच या गोष्टी एवढ्या विचित्र पद्धतीने आणि टोकाला जातील असं स्वप्नातही वाटलेलं नव्हतं, पण आता या सगळ्यावरती मार्ग काढणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। तर इकडे हर्षवर्धन आणि त्याचबरोबर विजया म्हणत असते, तुम्ही त्या मुलीला हलक्यात घेतलं, तुमच्यामुळे हे सगळं झालेलं आहे, तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला आहे, तुम्ही जर ह्या गोष्टी अशा पद्धतीने केल्या नसत्या तर आज चित्र वेगळं असलं असतं, तुम्ही स्वतःही लग्न थांबवायला गेलेला नाहीत आणि मलाही जाऊ दिलेलं नाही, ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने बोलत असतात। तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणत असतो की असं नको समजूस तू, परंतु हर्षवर्धनलाही माहिती आहे की आज तो हरलेला आहे आणि त्याला विजया म्हणत असते की तुम्हाला आज तिने शह दिलेला आहे, आजपर्यंत कोणीच असं वागलेलं नव्हतं, पण आज जो शह दिलेला आहे तो त्या एवढ्याशा दीड दमडीच्या मुलीनं तुम्हाला शह दिलेला आहे असं सांगितलं जात असतं। तेव्हा मात्र इकडे हर्षवर्धनला खूप राग आलेला असतो आणि आदित्य त्याचबरोबर तीर्था तिघजण मिळून आता इकडे शौर्यला फोन करतात। शौर्याशी ते बोलत असतात, काय झालं म्हणून विचारत असतात। तेव्हा शौर्य मात्र शांतच असतो। शौर्य म्हणतो की नाही आलो मी, डॅडनी सांगितलं ना तिला घ्यायचं नाही घरात, तेव्हा तिला जोपर्यंत ऊर्जाला ऍक्सेप्ट केलं जात नाही तोपर्यंत मी त्या घरात येणार नाही। आदित्य म्हणतो, अरे असं काय करतोय तू, कधी येणार आहे नक्की सांग, तुला माहिती आहे ना दिव्याला कुठे ऍक्सेप्ट केलं, अजून मी पण ऍक्सेप्ट केलेलं नाहीये, मग आम्ही राहतोच ना घरात। तेव्हा शौर्य म्हणतो नाही, ऊर्जेच्या बाबतीतली गोष्ट वेगळी। तेव्हा त्याला लगेचच आदित्य म्हणत असतो, अरे असं काय करतोयस तू, तुझ्या लक्षात येत नाहीये का गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने झालेल्या आहेत आणि आपल्याला त्या वेगळ्या पद्धतीनेच हँडल कराव्या लागणार आहेत, वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाहीये ही, हे लक्षात येऊ दे तुझ्या, असं सांगितलं जात असतं। पण इकडे तेवढ्यातच ऊर्जा तिथे येते आणि तो म्हणतो की नाही दादा, मी नाही येऊ शकत, मी सांगतोय ना तुला, मला नाही जमणार आहे यायला। आता मात्र शौर्य फोन कट करतो। आदित्य त्याच्या परीने समजवण्याचा प्रयत्न करत आहे आणि इकडे तीर्था आणि त्याचबरोबर सोनल सांगायला लागलेले असतात की आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्याच वेळेस त्यांना इकडे आदित्यने थांबवलेलं असतं। ऊर्जा तिथे येते आणि म्हणत असते, काय झालं शौर्य, दादाचा फोन होता का? शौर्य म्हणतो की हो दादाचा फोन होता। मग मी तुला सांगितलंय ना शौर्य, आईनं बोललेली गोष्ट एवढी मनावर घ्यायची गरज नाहीये, मला सांग मी माझ्या आईचा निर्णय ऐकला ना, मग तू तुझ्या बाबांचा ऐकला पाहिजे की नाही, असं काय करतोय तू, असा विचार नको करू, मला हे गोष्टच पटत नाहीये की तू तुझ्या बाबांपासून दूर राहणं हे माझ्यासाठी पटतच नाहीये, असं स्पष्टपणे इकडे ऊर्जा सांगत असते। आणि तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो की नाही हा माझा निर्णय आहे आणि मी स्वतः निर्णय घेतलेला आहे,
त्यामुळं माझ्या निर्णयामध्ये काहीच बदल होणार नाही. जोपर्यंत डॅड तुला ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत मी त्या घरात जाणार नाही, हे मी ठरवलेलं आहे. आता ऊर्जा आणि शौर्य दोघंही बोलत असतात. ऊर्जाला शौर्य म्हणत असतो, बघ काही दिवसांपूर्वीची गोष्ट विचार करतो, कारण काही दिवसांपूर्वी आपण इथेच होतो आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आपण इथे होतो. तू मला घरातून बाहेर काढलेलं होतं, मला धमकी दिलेली होती की तू मला परत कधीच घरात घेणार नाही. त्यामुळे पेशन्स ठेव, डॅड सुद्धा आपल्याला त्या घरात घेतील आणि सगळं व्यवस्थित असेल असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते, पण शौर्य तू ऐकून का घेत नाहीये? शौर्य म्हणतो की नाही, आता साध्य गोष्ट विचार कर, कसं वाटतंय? म्हणजे मला सांग, आत्ता आपण इथे आहोत, आपलं लग्न झालंय, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती आणि आजची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते, म्हणजे काय म्हणायचंय तुला? तू कशाबद्दल बोलतोयस हे सगळं? तेव्हा शौर्य म्हणत असतो की बघ ना, आज लग्न झालंय, आपण दोघे एकत्र आहोत, एवढ्या चांगल्या गोष्टी चालू आहेत, एवढं छान आहे. आता मीच तुला विचारतोय, मग कसं वाटतंय लग्न झाल्यावर? ऊर्जा म्हणते, छान छान वाटतंय. शौर्य म्हणतो, हो मलाही छान छान वाटतंय. इकडे पूर्वा आणि त्याचबरोबर दळवी काकू बोलत असतात. दळवी काकू म्हणतात की हे बघ पूर्वा, लग्न झालं, तू ऊर्जाला घेऊन आली, तर इकडे पूर्वा म्हणते ऊर्जाला नाही, मी दोघांना घेऊन आलेले. खरंच लग्नही चांगलं झालं, आपली चहा खारी एकत्र झाली आणि ही गोष्ट मला खूप आवडते, असं दोघेही बोलत असतात. तेव्हा मात्र पूर्वाला त्या सांगू लागतात की हे बघ, वाईट वाटून घेऊ नकोस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, चाळीमध्ये कुजबूज सुरू आहे. ती परबीन तर म्हणत होती की हे सगळं काय आहे, म्हणजे आता जावं इथंच आलंय आणि म्हणे या पूर्वाने ऊर्जा ज्या वकिलाच्या विरोधात लढतीये त्याच्याच मुलाशी स्वतःच्या ऊर्जाचं लग्न लावून दिले. ह्या सगळ्या गोष्टी बोलणं सुरू आहे, हे तुलाही माहिती आहे. लोक तर बोलणार आहेत, पण लोकांना कसं सामोरं जायचं याचा सुद्धा विचार केला पाहिजे. तेव्हा पूर्वा म्हणत असते की हे बघा, बोलणाऱ्यांची तोंड आहेतच बोलायला तयार, आपल्याला फक्त विचार करायचंय की काय करायचं आणि कसं करायचं. काही झालं तरीही त्यांच्या कुठल्याही गोष्टीला आपण लक्ष द्यायचं नाही, असं इकडे पूर्वा सांगत असते. मान्य आहे मला, फक्त मला वाईट एका गोष्टीचं वाटतंय की उद्या या लोकांनी शौर्याला टोमणे मारले तर त्याला वाईट वाटलं तर काय करणार आहे मी? शौर्याला टोमणे मारू नयेत, कारण शौर्य इथं राहतोय ना. तेव्हा मात्र दवळी काकू म्हणतात, ठीक आहे, काळजी नको करू, आपण बघूया ना सगळे एकत्र येऊन काय होतंय ते करूया आपण सगळं, असं त्या दोघींचंही बोलणं चालू असतं. तेवढ्यातच ती म्हणते, आता झोपायचं काय करणार आहे, तुमच्याकडे तर एकच खोली आहे ना, मला काय वाटतं माहितीये का, शौर्याला पाठव, मी आणि सासूबाई आम्ही दोघीच असतो ना इथे. तेव्हा पूर्वा म्हणते, नाही तसं नाहीये, फक्त एक काम करा, तुमच्याकडे एक्स्ट्रा गादी आहे ना ती तेवढी द्या मला. आता ऊर्जाला आणि त्याचबरोबर शौर्याला, इकडे शौर्याला सांगत असते की आवरायला घे, शौर्य तुझ्याकडे एक्स्ट्राचे कपडे आहेत ना? तेव्हा शौर्य म्हणतो, माझ्या बहिणीने जणू काही माझी बॅग अशी भरून दिली आहे की मी इथंच राहणार आहे लग्नानंतर, आहेत माझ्याकडे कपडे, असं शौर्य सांगतो. आणि ऊर्जा इकडे तयार होऊन आलेली असते, सुंदर अशी गुलाबी रंगाची साडी नेसलेली असते आणि शौर्याच्या समोर उभी असते. तेव्हा मात्र शौर्य पाहतच राहतो. सुरुवातीला ऊर्जा तयार होऊन येते आणि आता शौर्य तयार होण्यासाठी जाणार असतो. ऊर्जाला पाहून तो हाताने तिला सांगतो की खरंच खूप छान दिसते, म्हणजे हाताने तो खुणवून तिला सांगतो. आणि ऊर्जा सुद्धा लाजत असते, कारण आज शौर्याने तिला साडीमध्ये बघितलंय. याच्या आधी ऊर्जा ड्रेसमध्ये असायची, आज ती मिसेस ऊर्जा शौर्य जहागीरदार आहे हे लक्षात आलेलं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हर्षवर्धन रूममध्ये बाहेर येतो. विजयाने पण टोमणे मारलेले असतात, ती पण खूप बोललेली असते. हर्षवर्धनच्या डोक्यातून विचार काही केले जात नसतात, त्याच्या डोक्यात एकच विचार सुरू आहे, आता करायचं काय. तेवढ्यातच त्याच्या फोनवरती दिग्विजय शिर्केचा फोन येतो आणि दिग्विजय शिर्के जेव्हा तिथं आलेला असतो, बोलायला सुरुवात करतो की हे सगळं काय चाललंय तुमचं, नाही तुम्ही हे सगळं काय केलंय तुम्हाला माहितीये का, या सगळ्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागणार आहेत. तुम्ही नाही आला तर तिथे, मी गेलो होतो तिथे, बघितलंय मी लग्न लागताना बघितलंय, मला माहितीये तिथं काय झालेलं आहे, असं म्हणत दिग्विजय शिर्केने तोंडाचा पट्टा सुरू केलेला असतो आणि तो बोलत असतो. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणतो की अहो असं काही नाहीये. तेव्हा दिग्विजय शिर्के म्हणतो की मी गेलो होतो माझ्या मुलीला घेऊन तिथं लग्न मोड म्हणून सांगायला, पण शौर्याने ऐकलं नाही, त्याने लग्न मोडलं नाही. त्याने उलट माझ्या मुलीला सांगितलं की तुला मी स्पष्टपणे सांगतोय की माझं तुझ्यावरती प्रेम नाही, मला तुझ्याशी लग्न करायचं नाही, या भाषेत त्याने माझ्या मुलीला उत्तर दिलेलं आहे. हे ऐकल्यानंतर आता हर्षवर्धन सुद्धा पाहतच राहतो आणि त्याला इकडे दिग्विजय शिर्के जे घडलेला प्रसंग आहे लग्नातला तो सांगत असतो. तुम्ही काहीच करू शकलेला नाही, तुमचा मुलगा तिथे चाळीतल्या घरी जाऊन राहतोय आणि तुम्ही काय केलेलं आहे, अशीच केस सुद्धा हातातून उद्या जाणार आहे. माझ्या मुलीची काय अवस्था झाली ना, त्याला फक्त आणि फक्त तुमचा मुलगा आणि तुम्ही जबाबदार आहात.
कारण तुम्ही तुमच्या मुलावर कंट्रोल ठेवू शकलेला नाहीत, म्हणून त्याने जाऊन त्या ऊर्जा शिंदेशी लग्न केले आणि भरीसभर म्हणून त्या ऊर्जाच्या घरी तो राहतोय, त्याने जराही विचार केलेला नाही. असं हे सगळं बोलणं चाललेलं असतं. इकडे शौर्यला मात्र धक्का बसलेला असतो. शौर्य म्हणत असतो की काय करू या सगळ्यातून, कसा मार्ग काढायचा या सगळ्यातून, हा एकच प्रश्न इकडे हर्षवर्धनला पडलेला आहे. शौर्य आणि ऊर्जा या दोघांचाही सुखाचा संसार सुरू आहे. दोघांनाही खूप छान वाटत आहे. पण हर्षवर्धन म्हणत असतो की काळजी करायची गरज नाही. उद्या कसल्याही परिस्थितीमध्ये तिथून शौर्य घरी आलेला असणार आहे. मी स्वतः त्याला घेऊन येईल. तेव्हा दिग्विजय शिर्के म्हणतात तेवढं तर करा. 10 दिवसांवर केस आलेली आहे. जर या 10 दिवसात काही प्रॉब्लेम झाला तर ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने झालेल्या असतील एवढं लक्षात ठेवा, आणि जे काय होईल ते तुम्हालाच निस्तरावं लागणार आहे. इकडे आता झोपायची तयारी करत असते. ऊर्जा आणि शौर्य बेडवरती गादी टाकलेली असते आणि त्याच्यावरती उशी त्याचबरोबर पांघरूण हे सगळं ठेवलं जात असतं. आणि मग पूर्वा शौर्यला सांगते की शौर्य, तेव्हा शौर्य म्हणतो तुम्ही दोघी कुठे झोपणार आहात, मला तुम्ही पलंगावर झोपायला सांगताय. तेव्हा मात्र इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा आई त्याला सांगते की काय झालं. तेव्हा शौर्य म्हणतो की ऊर्जा मला टॉवेल देतेस का ग. ऊर्जाने ऊर्जा आवरून बसलेली असते. आता शौर्याचं आवरणं सुरू असतं. मग आई त्याला म्हणते अगं दे ग त्याला जाऊन टॉवेल, त्याच्या हातात दे बरं. मग ऊर्जा त्याला टॉवेल दिला जाते आणि मग टॉवेल घेताना शौर्य ऊर्जेच्या मिठीत आलेला आहे. दोघांचा रोमांस रंगलेला आहे. दोघेही एकमेकांच्या मिठीत आलेले असतात, एकमेकांकडे पाहत असतात. आणि इकडे आईच्या लक्षात येत असतं. ऊर्जा म्हणत असते की सोड मला शौर्य, जाऊ दे मला. पण इकडे शौर्य मात्र ऐकायला तयार नसतो. शौर्य म्हणत असतो की का, तू तर माझी बायको आहे, मिसेस बायको, कसं वाटतंय आज, असं म्हणत शौर्य तिला आवाज देत असतो, तिच्याशी बोलत असतो. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू झालेल्या असतात तेव्हा ऊर्जा म्हणत असते सोड ना मला, आईला काय वाटेल, तुला कळतंय का. आणि आता मात्र शौर्य म्हणत असतो अगं काही नाहीये. तोपर्यंत पूर्वाच्या लक्षात येतं. पूर्वा म्हणते की ऊर्जा सापडला का ग टॉवेल. तेव्हा ऊर्जा म्हणते हो हो, आणि मग ती शौर्याच्या हातात टॉवेल देते आणि तिथून पळून जाते. मग शौर्य म्हणतो की तुम्ही कुठे झोपणार आहात, मला तुम्ही पलंगावर झोपायला सांगताय. त्यावर ऊर्जा आणि पूर्वा सांगतात की ही काही इथं गाद्या टाकलेत ना. तेव्हा शौर्य म्हणतो अजिबात नाही चालणार आहे. मी माझ्या बायकोला सुखात ठेवण्याचं वचन दिलेलं आहे आणि मी माझ्या बायकोला असं खाली कसं झोपू देईल. माझी बायको ही पलंगावर झोपणार आहे. काही झालं तरी माझी बायको खाली झोपणार नाही, अशी त्याची डायलॉगबाजी सुरू झालेली असते. ऊर्जा म्हणत असते काय रे शौर्य, नुसता डायलॉग मारत असतोस तू, एवढं सगळं तुझं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो की मी तेच सांगतोय, मी माझ्या मॉमला खाली झोपू दिलं असतं का, मला ते पटलंच नसतं ना. त्यामुळं तुम्ही दोघींनी सुद्धा वरती पलंगावर झोपायचंय आणि मी खाली झोपणार आहे, असं स्पष्टपणे इकडे शौर्याने सांगितलेलं असतं. तेव्हा पूर्वा म्हणत असते कसं वाटेल ते जावयाला असं खाली झोपवणं वगैरे ह्या गोष्टी. तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो कसं वाटेल म्हणजे काही नाही वाटणार. मला एकदा सांगा तुम्ही कोण आहे, म्हणजे मी कोण आहे, जावई आहे का मुलगा आहे, यामध्ये मी आता कन्फ्युज व्हायला लागलो. नक्की सांगा मी कोण आहे. असं ऐकल्याबरोबर इकडे पूर्वा म्हणत असते हो तू माझा जावई पण आहे आणि मुलगा पण आहे, ठीक आहे. ऊर्जा सुद्धा म्हणते की काही तो ऐकणार नाहीये, आपल्याला त्याचंच ऐकावं लागणार आहे. असं सांगितल्यानंतर दोघीही आता शौर्यच ऐकतात आणि त्या दोघीही पलंगावरती झोपलेल्या असतात आणि शौर्य आता खाली झोपलेला असतो. आता शौर्याला अजून माहिती नाहीये की आपण या घरात राहिल्यानंतर इथं काय काय प्रॉब्लेम फेस करायला लागणार आहेत. कारण शौर्याचं असं म्हणणं आहे की नाही, काही झालं तरीही मी माझ्या ऊर्जासाठी काहीही करायला तयार आहे. आणि मग शौर्य आनंदात झोपी तर जातो, पण त्याला लगेच जाग येते, त्याला गरम होऊ लागतं. तेव्हा शौर्य बघतो तर त्या दोघीही झोपलेल्या असतात. शौर्य म्हणतो हे सगळं काय आहे, म्हणजे यांना नाही गरम होते, मला का गरम होते. ऊर्जा म्हणालेली ते खरंच आहे, मला एसी लागतो ना झोपताना, म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्यानंतर इकडे ऊर्जा आणि शौर्य दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि मग शौर्याला पुन्हा डास चावायला लागतात. शौर्य म्हणतो की काय आहे, ह्या लोखंडाच्या तर बनलेल्या नाहीयेत ना, यांना गरम पण होत नाहीये, डास पण चावत नाहीयेत, नक्की काय आहे हे सगळं. तेव्हा मात्र ऊर्जा त्याच्याकडे उठून पाहते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता पूजेची तयारी झालेली आहे आणि दैवी काकू म्हणत असतात अगं पूर्वा पूजेचा मुहूर्त, आणि हर्षवर्धन जहागीरदार तिथे येतो आणि म्हणतो थांबा, मी माझ्या मुलाला घेऊन जायला आलेलो आहे, काही झालं तरी शौर्य तू माझ्याबरोबर येणार आहे. शौर्य म्हणतो की डॅड तुम्ही चुकीचा विचार करताय,
मी तुमच्याबरोबर येणार नाही, कारण माझं लग्न झालंय. इथे ऊर्जा सुद्धा सांगते की सर, तुमच्या मुलाशी माझं विधिवत लग्न झालेलं आहे, त्यामुळं तुम्ही त्याला कुठेही माझ्यापासून घेऊन जाऊ शकत नाही. शौर्य सुद्धा तेवढाच ठणकावून सांगतो की काही झालं तरीही मी तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही, आणि तुम्ही जोपर्यंत माझं ऐकणार नाही तोपर्यंत मी त्या घरात पाऊल टाकणार नाही, असं शौर्यने स्पष्टपणे सांगितले. आज मी ऊर्जा तुला वचन देतो, काही झालं तरीही मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, असं त्याने सांगितलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.